नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरपी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भारत स्काउट गाईड जिल्हा मेळावा या कोलवाड भागामध्ये या ठिकाणी होतोय. एक्झॅक्ट ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवतोय की विद्यार्थी कशा पद्धतीनं मेळाव्यामध्ये या ठिकाणी काम करतायत, कशा पद्धतीनं स्वयंपाक बनवतायत, हे क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय. स्काउट गाईड मेळाव्यामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी शिस्त या ठिकाणी विद्यार्थ्यांना लागावी, स्वावलंबनाचे धडे कसे या ठिकाणी घ्यावे, आणि काही विद्यार्थी या ठिकाणी भाजी बनवतायत. सर सुद्धा या ठिकाणी भाजी बनवण्यामध्ये या ठिकाणी त्यांना मदत करतायत, जेणेकरून आपल्याला सुद्धा या ठिकाणी आपण लोकांवर अवलंबून न राहता स्वतः आपल्याला काहीतरी या ठिकाणी आपल्या गुण जो आहे तो गुण या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा आजचा दिवस या ठिकाणी बघायला मिळतोय. भारत स्काउट गाईडचा जिल्हा मेळाव्यामध्ये सर आपल्या सोबत आहेत आणि सरांची या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. सर इकडे या, अशा अशा पद्धतीनं. सर आपण कुठून आला सर? मी डॉक्टर आंबेडकर विद्यालय इकडनं या थोडस जरा. मी डॉक्टर आंबेडकर विद्यालय जळगाव जामोद, अच्छा, तालुका जळगाव जामोद सांगणार, जिल्हा. आज या ठिकाणी स्वयंपाक बनवतायत, विद्यार्थी बनवतायत, विद्यार्थिनी तर बनवतायत परंतु विद्यार्थी बनवतायत. आजकाल काय झालंय सर, सर्व जे विद्यार्थी आहेत हे मोबाईलच्या युगामुळे आजकाल सर्व मुलं हे मोबाईल मध्येच गुंतलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट की स्वावलंबी जीवन कसं जगता येईल या स्काउट गाईडच्या माध्यमातून आपल्याला या उपकरणाच्या माध्यमातून आपण दाखवू शकतो की विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी, कुठल्याही प्रकारची अडचण जर आली फ्युचर मध्ये, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी स्वतःला, विद्यार्थ्याला त्या ठिकाणी स्वतःचं जेवण बनवता आलं पाहिजे, हा या उपकरणाचा मागचा उद्देश आहे. बरं, शालेय जीवनाव्यतिरिक्त या ठिकाणी विद्यार्थी जीवनामध्ये दशेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना हे शिकवतायत, परंतु आजचं जे तंत्रज्ञानाचं जे युग आहे, डिजिटलचं युग आहे, त्या धर्तीवर सरकारने काय अपेक्षा आहे सरकारकडनं आपल्याला, की मग कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी दोन पाऊल पुढे यावं? अच्छा, तर यामध्ये सरकारचा असा उद्देश आहे की बस जे काही तंत्रज्ञानाचं युग आजच्या जगामध्ये आहे की त्या माध्यमातून समजा की आपल्याला स्वावलंबनाचे धडे कसे शिकता येतील, याच मागचा हा उद्देश असेल. पण आपल्या शाळेबद्दल काय सांगणार सर? कारण की शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी गुणवान या ठिकाणी दिसत आहेत. माझी शाळा अशी आहे की हे गोरगरिबांची शाळा आहे. सर्व अल्पसंख्याक विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये असतात, कारण की नाव असते आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे विद्यार्थी आमच्या याच्यात आणि गरीब आहेत. आणि यांच्या घरची अशी परिस्थिती आहे की स्वतः मजुरी करतात हे विद्यार्थी ज्यावेळेस सुट्टी वगैरे असते त्यावेळेस, आणि स्वतःची पुस्तकं विकत घेतात सर, वया वगैरे सर्व. अशा प्रकारची परिस्थिती आमच्या शाळेची आहे. म्हणजे परमपूजनीय बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे ते अतिशय तंतोतंत या ठिकाणी तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये गुण असा दिसतोय. हो हो, बिलकुल सर. मित्रांनो, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि तो जे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आज आपण भारत स्काउट गाईड जिल्हा मेळाव्यामध्ये आपण एक क्षणचित्र या ठिकाणी टिपतोय. हे विद्यार्थी आहेत. बेटा तुझं नाव काय? ओम नारायण बाठे. ओम नारायण बाठे. बरं, कसं वाटतंय तुला या ठिकाणी पोळ्या बनवताय? खूप छान वाटते. खूप छान वाटतंय. उभा सरांनी सांगितलं म्हणून बनवतो काय? तुला असं काय फील होत आहे? मला चांगलं फील होतंय. हो का? हो. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे. हे सर्व क्षणचित्र आम्ही याच्यासाठी टिपतोय की विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिस्त लागावी, स्वतःला या ठिकाणी कळायला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी आई वडील राबतायत, शेतामध्ये राबतायत, व्यवसाय करतायत, परंतु व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी आणि याच्या माध्यमातून कसं पुढे जावं, डॉक्टर आंबेडकर विद्यालय जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथील हे विद्यार्थी आहेत.